2-3 महिन्याच्या नंतर आज आम्ही वावरात निघालो आणि तुम्हाला सांगते बरेच दिवस झाले घरीच होतं ना, तर आज वावरात जायचं खूप उल्हास आला. चला म्हटलं आता सगळेजण वावरात आहेत, असं टोपलं भरलं आणि वावरात निघालं. आता तुम्हाला सांगते मे महिन्यातच पाऊस झाला, तर यंदा ना मेमध्येच तळं पण भरलं. मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आणि इतकं हिरवंगार सगळीकडे वातावरण झालं, पाहू शकता. इतकं करमतं सगळीकडं, लईच करमायला लागलं. आता वावरात गेल्याच्या नंतर ज्या भाकरी मी फडक्यात आणल्या होत्या त्या लिंबाला टांगल्या आणि डब्बे कळशी होती ती अशी टोपल्याखाली ठेवते होते. तर म्हटलं डब्बा गेला सांडून, पण नाही सांडला, तर झाकून ठेवलं. आणि आज वावरात ना 2-2 वखरं आहे, कारण जर पाऊस आला तर पटकन लावणी करायची, म्हणून 2 वखरं धरले. आणि आत्या आणि मी छोट्या छोट्या काड्या कुड्या असतात त्या येचून पेटून देतो. आणि इतकं वारं आहे, दोघी दोघी पेटीत होतं, काही पेटलंच नाही. मागून पूर्ण काड्याची डब्बी उडली तेव्हा पेटलं. आणि तुम्हाला सांगते आज ना बऱ्याच दिवसांनी वावरात आलो, तर थोडंसं ना एकदम ऊन लागतं. तर म्हटलं चला जे जे होईल ते ते काम करू. आणि पाऊस आला की एकदम थंड थंड वातावरण होतं. आता आमचं सीझन चालू झालेलं आहे, तर आजच्या सीझनमध्ये खूप छान छान व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. त्यानंतर थोडंसं काम वगैरे केलं आणि वावरात गेलं आणि जेवण केल्याशिवाय आम्ही कधीच वावरातून घरी येत नाही. कारण म्हणतात शेतात गेलं की थोडी कोयना भाकर खाल्लीच पाहिजे. देवाला नारळ फोडलं होतं. आता हे दुपारचं जेवणाचं व्हिडिओ पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी. सगळ्यांना खूप दुपारचं जेवण आवडतं. तर आता दुपारून पण आम्हाला तेच काम होतं, थोडं थोडं पेटवून द्यायचं. तर आत्यानं मी पेटवून दिलं होतं, ते काही पेटलंच नव्हतं. परत एकदा जाऊन ते पेटवून दिलं आणि आम्ही घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर ना मस्तपैकी जांभळं आणली होती येताना. आता जांभळीच्या झाडाखाली जे गेलं ना त्याच्याकडे मोबाईलच नव्हता, नाहीतर मग तिथे ना व्हिडिओ नक्कीच काढला असेल. आपल्याला तर व्हिडिओच पाहिजे. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा. चला भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. या तुम्ही पण जांभळं खायला. चला बाय सगळ्यांना.